नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझा फोन नंबर आहे 940-323-1100. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची आपण गोष्ट पाहणार आहोत. ज्यावेळी एखादी केस जमिनीच्या संदर्भात असते आणि आपण पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आपल्या जमिनीवर कोणी कब्जा केलेला असतो किंवा जमीन अतिक्रमण केलेले असते किंवा जमिनीच्या संदर्भात अनेक वाद निर्माण झालेले असतात. आणि अशा संदर्भात ज्यावेळी आपण पोलीस स्टेशनला जातो त्यावेळी पोलीस स्टेशन तुमची कागदपत्र पाहत आहे. मग ते करारपत्र असेल किंवा कुणी कब्जा केलेला असेल किंवा कुणी अतिक्रमण केलेलं असेल, तर तुम्हाला स्पष्ट सांगितलं जाते की हा पोलीस स्टेशनचा वाद नाही आहे, आम्ही काय तुमची कंप्लेंट लिहून घेऊ शकत नाही आणि तुम्ही जे काय रितसर दाद मागायची असेल कायदेशीर ती तुम्हाला कोर्टातून मागावी लागेल. आणि जे सर्वसामान्य शेतकरी जे असतात, ज्यांच्याकडं 2 गुंठे गुंठा किंवा 4 गुंठे जमीन जी आयुष्यभर तेवढीच पुंजी असते, ती कुणीतरी कब्जा दांडग्यावर केलेली असते किंवा दुकानाची जागा असते किंवा व्यवसायिक जागा असते. आणि जो दांडगेसर असतो, ज्याचं दांडकं घट असतं, जो बळजबरीचा वापर करत असतो, राजकीय दबावाचा वापर करत असतो, अशा व्यक्ती त्या गरिबाची जमीन असते, शेती असेल, जमीन असेल, तर ती कब्जा केलेली असते. आता मला अनेक भागातून फोन येतात की साहेब, हे अतिक्रमण माझं 2 गुंठं 5 गुंठं एकेकाची तरी 20-20 गुंठं जमीन दुसऱ्याच्या ताब्यात अतिक्रमण गेलेले आहे. आणि अतिक्रमण गेल्यानंतर त्यांनी रीतसर जी काय असेल ती महसूल यांच्याकडून मोजणी मागवलेली असते. रीतसर मोजणी आल्यानंतर सुद्धा ज्या व्यक्तीकडं जागा गेलेली आहे, अतिक्रमण केलेलं आहे त्या व्यक्तीनं, ती व्यक्ती जागा सोडायला तयार नसते. आणि अशावेळी काही जे पक्षकार असतात ते पोलीस स्टेशनला जातात आणि माझी जागा अशी अतिक्रमणमध्ये निघालेली आहे आणि ती मला काढून मिळा म्हणून पोलीस स्टेशनमध्ये काही ठिकाणी अर्ज देतात, काही ठिकाणी जाऊन भेटतात. पण पोलीससुद्धा सरळ हात वर करतात की म्हणतात, हा तुमचा जो वाद आहे तो दिवाणी मॅटर आहे आणि आमच्याकडे ह्याच्या कोणत्याही प्रकारे नोंद होऊ शकणार नाही. आता मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा येतो आपल्या जीवनामध्ये, साधी म्हैस चोरीला गेली तर नोंद होत असते, पोलीस स्टेशनला FIR नोंद होतो. साधी बकरं वगैरे चोरीला गेलं, किरकोळ तुमच्या वस्तू जरी चोरीला गेल्या, घरातला 1000-5000 जरी नोकरानं चोरी केली, तर ह्या संदर्भात पोलीस स्टेशनला FIR नोंद होत असतात. पण मित्रांनो, एखाद्या गरिबाची 1 गुंठा जमीन असेल, 2 गुंठा जमीन असेल, त्याच्यावर जर अतिक्रमण झालेलं असेल, दांडग्या व्यक्तीनं जर त्याच्यावर कब्जा केलेला असेल आणि त्या गरिबाला जर दाद मागायची असेल, तर तो पोलीस स्टेशनला गेला तर FIR नोंद का होत नाही, हा आजचा व्हिडिओचा फार मोठा प्रश्न आहे. जर किरकोळ गोष्टींच्या नोंदी जर पोलीस स्टेशनला होत असतील चोरीला गेलेल्या, तर इतकी मोठी जागा ही जर दुसऱ्यानं कब्जा केली तर ह्यासाठी भारतीय दंडसंहिता ह्यामध्ये काही शिक्षा आहे का? तर मित्रांनो, ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी असं जमिनीच्या बाबतीत कोणतेही तुमचे अतिक्रमण झालेलं असेल, कोणी ताब्यात घेतलेलं असेल दांडगान, तर अशा बाबतीत पोलीस स्टेशनला कोणतेही अधिकार आपल्या कायद्याने दिलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी जाता त्यावेळी पोलीस हे सरळ हात वर करतात. आता ह्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर आपला जो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे 1908 सालाचा, सदरचा हा कोड जे आहे, हे जे कायदे केलेले आहे ते इंग्रजांच्या काळामध्ये कायदे केलेले आहेत. त्यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल केले गेले नाहीत. त्यामुळे मित्रांनो, काही किरकोळ जरी गोष्टी चोरीला गेल्या आणि तुमची जमिनीवर जरी कोणी कब्जा केला तर पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारची नोंद होत नाही. आता आपण एक उदाहरण पाहूया. समजा एकाची 2च गुंठे त्याच्या आयुष्यामधली मिळकत असेल, नावासुद्धा त्याच्या रीतसर कागदपत्र आहे, त्याच्या आजाने खरेदी केलेलं आहे, सगळं त्याच्याकडे ताब्यात आहे आणि दुसऱ्या व्यक्तीनं जर त्याच्यावर, शेजारच्या व्यक्तीनं जर कब्जा केलेला असेल, तर दाद कुठं मागायची? भारतामध्ये पोलीस स्टेशनला कोणत्याही प्रकारचे कब्जा घेतला म्हणून, अतिक्रमण केलं म्हणून दाद घेतली जात नाही. तर दाद कुठं मागायची? अशा गरीब व्यक्तीनं ज्याच्याकडे 2च गुंठे जमीन आहे त्यानं दाद कुठं मागायची? तर त्यांनी दाद मागायची न्यायालयामध्ये मागायची, दिवाणी न्यायालय मागायची किंवा
तुम्ही महसूल अधिकारी यांच्याकडे मागायचे. आता महसूलमध्ये जर ते कब्जा जर मागायचा झाला तर तहसीलदारकडे गेलं पाहिजे. मित्रांनो, मला सांगा, ज्यांचं 2 टायमाचं पोट भरायची पंचायत असते, घरात ताळमेळ नसतो, आर्थिक अडचण असते, महिन्याचा बाजार भरायची अडचण असते, त्या व्यक्तीनं त्या 2 गुंठ्यासाठी एक तर तहसील कार्यालयाला जायचं. तहसीलदार कार्यालयामध्ये हा गरीब माणूस एसटीनं जाणार, चालत जाणार, पायी जाणार आणि तिथं जाऊन दाद मागायला बघणार. त्यावेळी जी दांडगेशीर व्यक्ती असते ती म्हणते, माझ्याकडे 20 वर्षे 15 वर्षे ताब्यात आहे माझ्या जमीन, आणि ज्याच्या ताब्यात जमीन तो मालक म्हणून तो भांडत असतो, तो श्रीमंत असतो, त्याच्यावर पैसे बकळ असतात. तिथं तो जामीन बदलतो, तहसीलदारांना पैसे देतो आणि आपल्याकडे निकाल करतो. मग ह्या गरीब व्यक्तीला एकच पर्याय राहतो की अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडं अपील करणे. तिथं सुद्धा तीच परिस्थिती होते, धक्काबुक्कीतनं जायचं, तिथं जामीन कोण मिळत नाही, साक्षीदार कोण मिळत नाही, योग्य पुरावा काढता येत नाही, पैशाचा अभाव असतो. आणि जो दांडगा व्यक्ती असतो त्याच्याकडे पैसा असतो, पुरावा असतो, पाहिजे ते साक्षीदार उभा करतात. तो 4 चाकीतनं साक्षीदारांना घेऊन येतो, उभा करतो, चहा पाणी देतो, परत त्यांना 4 चाकीनं घरी निघतो. मित्रांनो, मला सांगा, ज्याची जमीनच ताब्यातनं गेल्या, ज्याच्याकडं घर चालवायला पैसे नाहीत, तो जामीनदाराला पैसे कुठलं देणार, तहसीलदारला पैसे कुठलं देणार, ह्या प्रांताला पैसे कुठलं देणार, आणि पुढची व्यक्ती धनदांडगाव करून पैसे चालवून आपल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून देत असते. मित्रांनो, ही कुटुंबत्र प्रोसिजर होते. परत कलेक्टर ऑफिसकडं, परत MRTकडं, MRT नंतर मंत्रालयात, अशा पद्धतीनं 2 गुंठ्यासाठी ती व्यक्ती ही पायरी चढू शकते का? आणि जर पायरी चढायची झाली तर 30-40 वर्षे ही भारतामध्ये दावे चालत असतात. याचा फार गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय मित्रांनो, आपण जर बघितलं तर कोर्टाची जर पायरी चढायची झाली तर सर्वसामान्य माणसाला आपण म्हणतोय तसं हा गरीब माणूस कोर्टाची पायरी चढत असताना कमीत कमी 10 ते 15-20 हजार रुपये दाव्याला खर्च येणार. ते एक तरी जमीन गेलेले असते, पैसे तरी नसतात, घर चालत नसते, तरीसुद्धा कोर्टात जरी गेला तर कोर्टामध्ये 25-30 वर्षे निकाल लागतो का? जरी लागला आणि चांगल्या पद्धतीने यांच्याकडे साक्षी नसेल, पुढची पार्टी दंडदांडगाव करणारी पैसेवाली असेल आणि त्यांच्या बाजून जर निकाल लागला तर तो परत अपीलमध्ये जाणार. तालुका कोर्टातनं जिल्हा कोर्टात, जिल्हा कोर्टातनं हायकोर्टात, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्टात. ज्याची 2 गुंठ जमीन गेल्या तो माणूस हायकोर्टाबद्दल जाऊ शकतो का किंवा सुप्रीम कोर्टाबद्दल जाऊ शकतो का? तर कायदे कोणत्या प्रकारचे आपल्या भारतात आहेत ह्याचा फार गांभीर्यानं मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे. आता आपण एका सर्वेनुसार भारतामध्ये कमीत कमी जमिनीच्या वादातून मित्रांनो कमीत कमी 2 लाख खून होतात, 2 लाख स्त्रिया विधवा होतात, कमीत कमी 3 लोक मारामारी भांडणं जर झाली तर त्यामध्ये घायाळ होतात, त्यामध्ये इंजुरी होते त्यांना. अशा पद्धतीनं ही भारतामध्ये प्रोसिजर चालू आहे. आणि ज्यावेळी एखाद्यानं कब्जा केल्यानंतर जर पोलीस स्टेशनला FIR नोंद करून घेण्याची जर पद्धत या कायद्यामध्ये 1908 सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये जर केली असती, किंवा हे जे कायदे आहेत 1908 सिव्हिल प्रोसिजर कोड हे इंग्रजांच्या काळातले कायदे आहेत आणि आता भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा जर कायद्यामध्ये बदल होत नसेल तर फार विचार करण्याची मित्रांनो गरज आहे. जसं म्हटलं, किरकोळ गोष्ट जर चोरीला गेली तर FIR नोंद होतो, मग आपली एवढी शेती अतिक्रमण घेतली जाते, कब्जा केला जातो. काही ठिकाणी आपण पाहतो गावागावामध्ये अनेक लोकांनी सरकारी जमिनीवर कब्जे केलेले आहेत, खाजगी जमिनीवर कब्जे केलेले आहेत. जो राबल तो खाईल अशा पद्धतीनं हे जे प्रकार चालू आहे ते थांबवण्यासाठी फार मोठे हे कायद्यामध्ये बदल होणं मित्रांनो गरजेचं आहे. तुमचं आणि मत काय आहे बघा. जर आपण अमेरिकेचे जर कायदे बघितले, अमेरिकन फेडरल कोड जर बघितला तर मित्रांनो छोटासा कोड आणि त्यामध्ये छोटे कमी कायदे आहेत, पण त्यामध्ये शिक्षा दिली जाते. जमिनीच्या वादासंदर्भात जे काय अतिक्रमण होईल, ताबा घेतला जाईल, त्यामध्ये 10-10, 20-20 वर्षे शिक्षा दिली जाते. माझं स्पष्ट मत मित्रांनो, जर एखाद्यानं तुमची जमीन अतिक्रमण केलेली असेल किंवा दांडग्याने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असेल, जर जागा तुमच्या नावासून जर सोडत नसेल तर त्या व्यक्तीला त्याच्या विरोधात FIR नोंद करणं गरजेचं आहे आणि त्याला 10-10, 20-20 वर्षे शिक्षा दंड करणं गरजेचं आहे. आता तर भारतात मित्रांनो कोणत्याही व्यक्तीला अतिक्रमण केलं म्हणून शिक्षा किंवा दंड झालेला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे जे प्रकार आहेत, कमीत कमी भारतामध्ये जमिनीच्या वादातील अतिक्रमणच्या 5 कोटी केसेस मित्रांनो पेंडिंग आहेत.
अशा पद्धतीनं जर ही कामकाज चालत असेल तर भारतीय दंड संहितेमध्ये सुधारणा करणे उद्या काळाची गरज आहे. जे काही कायदे झालेत ते 1908 जुने कायदे आहेत. जुन्याच नवीन बाटलीमध्ये जुने कायदे भरून ठेवलेले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे ह्या कायद्यामध्ये बदल होणे पक्षकार मित्रांनो फार गरजेचं आहे. कारण तुमची कष्टाची जमीन असते, त्या जमिनी कोणतरी येतो, कब्जा करतो आणि त्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा होत नाही, दंड होत नाहीत, FIR साधी नोंद घेत नाहीत पोलीस स्टेशनला. ह्या कायद्यामध्ये सुधारणा होणं फार गरजेचं आहे. जर कायद्यामध्ये सुधारणा नसेल आणि कायद्यामध्ये तरतूद नसेल तर मित्रांनो पोलीस स्टेशनला तुमच्या जमिनीवर कुणी शेजाऱ्याने असेल किंवा अन्य व्यक्तीने असेल बळजबरीनं दांडगाव जर केलेला असेल तर पोलीस स्टेशनला कायद्यामध्येच तरतूद नसल्यामुळं सदरचा हा वाद दिवाणी समजण्यात येतो आणि त्यामुळं तुमची नोंद पोलीस स्टेशनला मित्रांनो घेतली जात नाही. हे महत्त्वाचं कारण आहे. आता ज्यावेळी तुम्ही रागाच्या भरात तुमच्याकडे 2च गुंठे जमीन असते आणि पुढचा शेतकरी येतो, दांडगाव करतो, ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो, मग तुम्ही घरामध्ये जाता, काठी दगड काय गावल ते त्याला मारहाण करताय. मारहाण केल्यानंतर त्याला काय हात तुटला, पाऊल तुटला, डोकं फुटलं, त्यावेळी मात्र पोलीस स्टेशनला नोंदी घेतल्या जातात आणि FIR नोंद होतो. आता हा FIR कशासाठी नोंद होतो? ज्यावेळी त्यांच्या शरीराला तुम्ही इजा कराल, जमीन तुमची ताब्यात घेतलेली असते, परत तो शेतकरी जाऊन पोलीस स्टेशनला मारहाण केली म्हणून नोंद करत असतो आणि तुम्हाला कोर्टाची चपवरी चढायची पाळी येत असते. भारतामध्ये असे चुकीच्या पद्धतीने कायदे अंमलात आलेले आहेत. ज्याची जमीन आहे ती पाहिली जात नाही. पोलीस स्टेशनला फक्त भांडणं का झालीत आणि जो पहिल्यांदा पोलीस स्टेशनला गेला, ज्यानं FIR नोंद केला त्याची FIR नोंद घेतली जाते. त्यानंतर जर दुसऱ्या पार्टीनं जर कंप्लेंट दिली, क्रॉस कंप्लेंट दिलं तर ती नोंद करून जाते. काही वेळा नोंदीसुद्धा गरिबाची पोलीस स्टेशनला नोंदसुद्धा घेतली जात नाही. अशा पद्धतीनं अनेक केसेस आपल्या भारतामध्ये दिसून येतात. त्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा, कोणत्याही जमिनीच्या वादासंदर्भात दावा एखाद्यानं तुमच्या जमिनीवर अतिक्रमण केलं असेल तर पोलीस स्टेशनला अजिबात नोंद घेतली जात नाही. सदरचा दिवाणी मॅटर आहे म्हणून तुम्हाला पोलीस हात वर का करत असतात? कारण त्यांना कायद्यानं बंधन असतं की सदरच्या बाबतीत कायद्यामध्ये कोणतीही अशी तरतूद नाही की सदरचं अतिक्रमण तुमच्यामध्ये केलेलं आहे आणि त्यांचा FIR नोंद करून घ्या किंवा त्यांचा गुन्हा नोंद करून घ्या. त्यामुळं पोलीस स्टेशनमधनं तुम्ही पाठीमागं येऊन दिवाणी किंवा महसूल न्यायालयात तुम्हाला दावं दाखल करायची पाळी येत असते. जोपर्यंत आपल्या भारतामध्ये जसे अनेक कायद्यामध्ये चेंजेस झालेत, फक्त कायद्याचे वरचं कव्हर पेज बदलणं गरजेचं नाही, तर आत्ताच्या पिढीला कोणकोणते कायदे लागू होणार आहेत. अमेरिकन फेडरल कोड आहे, त्या पद्धतीनं जर भारतामध्ये भारतीय न्यायसंहिता कायदा जर नवीन आला आणि कोणत्याही व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीच्या ताब्यातील जमिनीवर जर अतिक्रमण केले तर त्याला 10 वर्षे 20 वर्षे जी काही किती अतिक्रमण केले त्याचा गुन्हा किती तीव्र आहे त्या पद्धतीनं नोंद होणं गरजेचं आहे, गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे आणि शिक्षासुद्धा होणं गरजेचं आहे. तरच भारतामधील ह्या केसेस जास्तीत जास्त सॉल्व्ह होतील. काही केसेसमध्ये खोट्या केसेस दाखल केल्या जातात, खोटे कागदपत्र तयार केले जातात, ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा FIR नोंद होत नाही मित्रांनो. त्यामुळं काही गोष्टी ह्या आपण जागरूक राहून ह्या उद्याच्या काळामध्ये हे कायदे बदलणे ह्याच्याकडे थोडंसं आपला कल पाहिजे, तरच आपल्याला योग्य रीतीने या भारतामध्ये न्याय मिळू शकतो मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे जे न्यायव्यवस्था आहे ती आपली भारतातील सर्वसामान्य माणसांना सुखी समृद्ध आणि प्रामाणिक जाण्याचा हक्क आणि अधिकार आहे. पण त्या अधिकारमध्ये जे काय कायदे आहेत त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. त्या त्रुटी उद्याच्या काळामध्ये भरून निघाव्यात एवढेच जे कायदे करतात किंवा आपण आहोत यांच्याकडं अपेक्षा आपण करून आजच्या व्हिडिओ मी थांबवत आहे. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.